नमस्कार मित्रांनो, मी गणेश बनकर. डीव्हीईटीचे रिक्रुटमेंट रूल्स 2026 आलेले आहेत. याच्यामध्ये फुल टाइम टीचर आणि असिस्टंट लेक्चरर या दोन पदांसाठी त्यांनी जे आहे तर ते रिक्रुटमेंट रूल्स दिलेले आहेत. तसे तर ते रिक्रुटमेंट रूल्स खूप साऱ्या पदांसाठी आहे, परंतु हे दोन महत्वाचे पद ज्याच्यामध्ये आपल्या इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना संधी असणार आहे. आणि इंजिनिअरिंग मध्ये खास करून मेकॅनिकल वाल्यांना तर सध्या सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. त्यांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. सोबत याच्या पात्रतेमध्ये देखील थोडा बदल जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. डिग्री एलिजिबल आहे, डिप्लोमा एलिजिबल आहे, नेमकं काय ती सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, डीव्हीईटी रिक्रुटमेंट रूल्स, ज्याला डीव्हीईटी म्हणजे काय, डायरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग जे असतं आपलं डीव्हीईटी. आणि डीव्हीईटी असं समजा तुम्ही जे आयटीआय वगैरे चालतं ना, तर ते यांच्या अंडर चालतं मित्रांनो. आयटीआय कॉलेज ऐकले का तुम्ही? आयटीआय कॉलेज असतात ते, तर ते यांच्या अंतर्गत चालतात. 31 जुलै 2026 ला आलेलं हे जे आहे तर ते राजपत्र आहे, महाराष्ट्र शासनाचं ऑफिशियल राजपत्र आहे. बघा, फुल टाइम टीचर प्रॅक्टिकल आणि असिस्टंट लेक्चरर ग्रुप सी, हे ग्रुप सी ची पद आहेत. बघा, ग्रुप सी ची पद आहेत टेक्निकलची. महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस रिक्रुटमेंट रूल्स 2026. आता लक्षात घ्या, स्वातंत्र्य दिनानिमित्त इग्नाइट अकॅडमीने त्यांच्या सर्व कोर्सेसवर 15% फ्लॅट सूट दिलेली आहे. याच्यासाठी फक्त तुम्हाला इंडिया हा कोड यूज करायचा आहे, तो पण 16 ऑगस्ट पर्यंत. आणि लक्षात घ्या, जेवढे काही या प्रिलिम होणार आहेत, या ग्रुप सीच्याच प्रिलिम राहणार आहे, जे मी तुम्हाला पुढे सांगतो. तर ही प्रिलिम सारखीच राहणार आहे. सोबत मेनचे पण बरेचसे सब्जेक्ट कॉमन असतील जर मेकॅनिकल असेल तर. म्हणून तुम्ही आरटीओ एएमवाय 2026 ची बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि 15% ऑफ पण मिळणार आहे, म्हणून तुम्ही बॅचला नक्की एनरोल केलं पाहिजे. आता बघा, परीक्षा कोण घेणार आहे? ही परीक्षा वगैरे कोण, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी घेणार आहे ही परीक्षा. एमपीएससी नाव ऐकलं असेल तुम्ही. एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा घेणार आहे. बघा, तीन पद आहे त्याच्यात. फुल टाइम टीचर एक पद आहे, फुल टाइम टीचर प्रॅक्टिकल जे प्रॅक्टिकल घेतात ते, आणि तिसरं जे आहे असिस्टंट लेक्चरर तिसरं पद आहे. आणि हे सगळे गट क चे पद आहेत मित्रांनो. आपल्या शासनामध्ये 3 पद्धतीचे असतात, एक क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर आणि क्लास 3 ऑफिसर. म्हणजे आपलं आरटीओचं जे पद आहे ते आहे ग्रुप सीचं पद आहे. त्याच पद्धतीने हे सगळे ग्रुप सीचे पद आहेत. आणि हे कोणत्या डिपार्टमेंटचे आहेत? बघा, डायरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट, डीव्हीईटी डिपार्टमेंटचे हे आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता सगळ्यात आधी फुल टाइम टीचरचं मी सांगतो तुम्हाला. जर या डीव्हीईटी अंतर्गत आयटीआय कॉलेज, व्होकेशनल कॉलेज जे काय असतील त्यांच्या अंडर फुल टाइम टीचरचं बनायचं असेल, दोन मार्ग आहेत. एक तर प्रमोशनचा मार्ग आहे, म्हणजे काय की जर तुम्ही असिस्टंट लेक्चरर ग्रुप सी मधून असाल किंवा असिस्टंट लेक्चरर प्रॅक्टिकल असाल तर तुमचं 3 वर्षांनी प्रमोशन होईल, फुल टाइम टीचर म्हणून होईल. असिस्टंट लेक्चरर वरून फुल टाइम टीचरवर तुमचं प्रमोशन होऊ शकतं 3 वर्षानंतर, 1 वर्षानंतर. पण जर समजा तुम्हाला एक्झाम देऊन डायरेक्टली जायचं असेल तर एक्झाम याची जी घेणार आहे तर नॉमिनेशन बेस्ड बाय द कमिशन. कमिशन म्हणजे काय? एमपीसी नावाचा एक आयोग आहे, तर तो आयोग ही परीक्षा घेणार आहे. या परीक्षेमध्ये कोण पात्र आहेत माहितीये का? की ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे, 18 वर्ष पूर्ण आहे, आणि ओपन साठी 38 वर्ष आहे, आणि जे काही उमेदवार कॅटेगरीमध्ये येतात तर ते 43 वर्षांपर्यंत हा फॉर्म भरू शकतात. इथे एक चांगलं, इथं काही फिजिकल क्रायटेरिया नसतो, जसं आरटीओ मध्ये असतो, लायसन्स असतो, फिजिकल क्रायटेरिया असतो, उंची असतं. इथं तसं काही नाही आहे. सोबत कोण फॉर्म भरू शकतं माहितीये का? डिग्री डिप्लोमा दोन्ही फॉर्म भरू शकतात. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे डिप्लोमावाला पोरगा 3 वर्षानंतर, 10वी नंतर 3 वर्षानंतर डायरेक्ट या कॉलेजला लेक्चरर बनू शकतो मित्रांनो, फुल टाइम लेक्चरर. आणि याची मी तुम्हाला सॅलरी पण जे आहे तर ते पुढे दाखवतो, किती सॅलरी मिळते. तर हा डिग्री डिप्लोमावाला मुलगा डायरेक्टली ते बनू शकतो. आता कोणती ब्रांचेस एलिजिबल आहेत त्याची माहिती थोडी पुढे दिलेली आहे, मी लगेच तुम्हाला ती सांगतो. पुढचं जे आहे फुल टाइम टीचर प्रॅक्टिकल मधला फुल टाइम टीचर. मग याला पण डिग्री डिप्लोमा पाहिजे, फक्त काय डिग्री डिप्लोमा पाहिजे रिस्पेक्टिव्ह फील्ड मध्ये, ती फील्ड मी तुम्हाला पुढे दाखवतो. आणि तिसरा आहे असिस्टंट लेक्चरर. असिस्टंट लेक्चरर लक्षात घ्या, असिस्टंट लेक्चररला बघा, डिग्री और डिप्लोमा इन मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी. म्हणजे काय, मेकॅनिकल वाले फॉर्म भरू शकतात, मग डिप्लोमा वाले पण भरू शकतात, डिग्री वाले पण भरू शकतात. मेकॅनिकल सोबत ऑटो वाले पण फॉर्म भरू शकतात, ऑटोमोबाईल पण एलिजिबल आहे, इलेक्ट्रॉनिक्स एलिजिबल आहे, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण एलिजिबल आहे. कशाला? असिस्टंट लेक्चरर साठी. फुल टाइम साठी कोणकोणते ब्रांचेस एलिजिबल आहेत बघा. सगळ्यात आधी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी मध्ये बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाले एलिजिबल आहेत, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आहे, प्रोडक्शन वाले एलिजिबल आहेत, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी वाले आहेत, ऑटोमोबाईल वाले आहेत, इलेक्ट्रिकल वाले आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इथं, आणि सिव्हिल चे पण एलिजिबल आहेत. म्हणजे ते वेगवेगळे ग्रुप असतात. तर हा मेकॅनिकलचा ग्रुप आहे तर मेकॅनिकल वाले एलिजिबल आहेत. पण जे असिस्टंट लेक्चरर आहे ना, असिस्टंट लेक्चरर मध्ये सिव्हिल वगैरे एलिजिबल नाही, फक्त मेकॅनिकल आहे, ऑटोमोबाईल आहे आणि इलेक्ट्रिकल आहे. एवढे 3-4 ब्रांचेस आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे इंजिनिअरिंग वाल्या उमेदवारांना ही संधी, इथं काही बाकीचे लोक फॉर्म भरू शकत नाही, तुम्हीच फॉर्म भरणार, तुमची स्पर्धा एकमेकांसोबत जी आहे तर ती असणार आहे.
आता महाराष्ट्र शासनाचं नुकतंच एक नवीन राजपत्र आलं. तुम्ही म्हणाल सर ते काय होतं? ते पण राजपत्रच होतं मित्रांनो. काय असतं, खूप सारे राजपत्र येतात आणि प्रत्येक राजपत्र खूप सारे मोठ्या मोठ्या पेजेसचे असतात. मी तुम्हाला दाखवतो बघा वाटलेस. बघा हे तर सगळं झालं. बघा पहिलं जे मी तुम्हाला दाखवलं, तर जे मी तुम्हाला हे दाखवलं, तर हे 100 पेजेसचं राजपत्र होतं. त्याच्यातून मी काही पद माहिती घेऊन तुमच्यासाठी आणले. त्याच्यानंतर मी जे पगार सांगणार आहे ते पगाराचं राजपत्र 360 पेजेसचं आहे. त्याच्यानंतर आता जे तुम्हाला सांगणार आहे ते 160 पेजेसचं आहे. म्हणजे मित्रांनो एवढे सर्व जे आर, एवढे सर्व मोठे जे आर मधनं एक किचकट माहिती असते. हे जे आर फार वकील लोक बनवत असतात, फार किचकट माहिती असते, ती तुमच्यासाठी सिम्प्लिफाय करून मी आणत असतो. तुम्हाला आपली ही मेहनत आवडत असेल, कारण की याही मेहनत मित्रांनो अशा पद्धतीची व्हिडिओ युट्यूबवर आपण पहिल्यांदाच घेत असतो. हे काय कुठे चॅट जीपीटी AI वगैरे उपलब्ध नसतात, हे पहिल्यांदाच बनवत असतो. म्हणून तुम्हाला वाटत असेल की याच्यासाठी एक सर चांगली मेहनत करून आपल्यासाठी येतात, तर तुमची एक प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचा एक लाईक देखील या व्हिडिओला होऊन जाऊ द्या. कारण की अशा पद्धतीची माहिती देण्यामुळे काय होतं, तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं, तुम्हाला एक दिशा मिळते की तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकतात का, तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येऊ शकतात का. म्हणून माझी विनंती असेल की एक चांगली कमेंट जी आहे तर ती मला नक्की द्या. आता हे हे जे राजपत्र आहेत तर याच्यामध्ये पण रिक्रुटमेंट रूल्स आलेले आहेत बरं का, या महाराष्ट्र शासनाच्या लेटेस्ट मध्ये. बघा 11 ऑगस्ट तुम्हाला दिसतोय का? 11 ऑगस्टचा हे दिसतोय लेटेस्टचा. या बघा याच्यामध्ये स्किल एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप व्होकेशनल एज्युकेशन एस्टॅब्लिशमेंट असिस्टंट लेक्चरर हे पद आहे. पुढचं आहे बघा फुल टाइम इन्स्ट्रक्टर, फुल टाइम टीचर प्रॅक्टिकल. बघा हे पण इथं दिलेलं आहे. म्हणजे यांचे आलेले आहेत. आता पगार किती मिळतो? जो काही फुल टाइम टीचर असतो, फुल टाइम टीचर त्याला S16 ची वेतन श्रेणी आहे. डायरेक्ट S16 44,900 1,42,400. हे काही मी माझ्या मनाने सांगत नाही, महाराष्ट्र शासनाचं सॅलरीचं डॉक्युमेंट आहे. 360 पेजेसचं सॅलरीचं डॉक्युमेंट आहे, सगळ्यांची सॅलरी दिलेली आहे. पुढे जो काही असिस्टंट लेक्चरर आहे त्याला S14 ची आहे. म्हणजे S14 म्हणजे काय, जो आपला आरटीओचा पगार आहे ना मित्रांनो, सेम पगार यालाच आहे, सेम पगार याला आहे. आणि यांचा जॉब खूप चांगला असतो मित्रांनो. आरटीओला तरी तुमचं म्हणजे जेव्हा कॉल आला तेव्हा जावं लागतं, कुठं ऍक्सिडेंट झाला काय झाला, हे कॉलेजचे काम असतात, कॉलेजचे मास्तर तुम्ही बनतात डायरेक्टली. म्हणून कॉलेजच्या नुसार टायमिंगला 10ला जायचं आणि 5ला यायचं, ते जे काय असेल त्यांच्या पद्धतीने हे असतात. म्हणजे हे छान पद्धतीचा जॉब असतो. मेकॅनिकल वाल्यांनी इथं चांगली संधी आहे. आता याची सिलेक्शन प्रोसेस वगैरे कशी असू शकते ते विषय सांगतो. बघा एमपीएससी कडून एक नवीन परिपत्रक आलेले आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रुप बी, नॉन गॅजेटेड आणि ग्रुप सी, आता हे जेवढे काही पद सांगितले ते ग्रुप सी कॅटेगरीमध्ये जे आहेत तर ते येतात. याच्यासाठी समजा ग्रुप सी असेल तर महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, तुम्हाला आता पुढे दाखवतो. बघा पूर्व परीक्षा एकच होते वेगवेगळ्या पदांसाठी, मग ती प्रशासकीय संवर्ग असेल किंवा तांत्रिक संवर्ग असेल. आता हा जो आपला जो आहे ना तो टेक्निकल संवर्ग आहे. मग या टेक्निकल संवर्गामध्ये काय होईल माहितीये का, पूर्व परीक्षा एकच होईल, एकच पूर्व परीक्षा होईल. तुम्हाला नॉन टेक्निकलची पूर्व परीक्षा द्यावी लागेल आणि मुख्य परीक्षा तुमची जी काही अर्हता असेल तर त्याच्यानुसार, म्हणजे असिस्टंट लेक्चरर, फुल टाइम टीचरला जे काही सिलेबस ते डिझाईन करतील त्याच्यानुसार एमपीएससी कडून ते घेतलं जाणार आहे. बघा हे इथं जे आहे तर दिलेले आणि त्याच्यानुसार तुमचा सेपरेट निकाल जो आहे तर तो इथं लागणार आहे. याचा एक्झाम पॅटर्न पण आहे पूर्व परीक्षेचा. मुख्य परीक्षेचा अजून त्यांनी एक्झाम पॅटर्न दिलेला नाही, परंतु आपल्याकडे पूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे. एमपीएससी गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप सी सर्व्हिसेस. बघा आपली ही ग्रुप सी सर्व्हिसेस मध्ये आहे. 100 प्रश्न असतात, 100 गुणांसाठी डिग्री लेवलचे प्रश्न असतात. म्हणजे तुम्ही म्हणाल सर माझ्या 10वी पर्यंत झालेले इतिहास भूगोल, ते नाही विचारत, 12वी पण नाही विचारत, डायरेक्ट बीएचं वगैरे जे पदवी लेवलचं असतं ते प्रश्न इथं येतात. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत देऊ शकतात. एका तासात 100 प्रश्न सॉल्व्ह करणं एकदम म्हणजे T20 पेक्षा जबरदस्त कार्यक्रम असतो हा. आणि एमसीक्यू पॅटर्न असतो, एमसीक्यू 4 पैकी 1. पण इथे जय माता दी नाही करतायत कारण की निगेटिव्ह मार्किंग पण असते 1/4. हे सगळे विषय असतात. बघा इतिहास हा विषय असतो, भूगोल विषय असतो, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन असते. 8 विषय असतात. 8ही पाहिले तर तुमचा याचा काही संबंध नसतो, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल काही यांचा संबंध नसतो. हे सर्व विषय द्यावे लागतात पूर्व परीक्षेला आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला तुमचे जे काही असतील रिस्पेक्टिव्ह विषय ते येत असतात. म्हणून पूर्व परीक्षेची महत्वाची आणि पूर्व परीक्षेची आधीपासूनच तयारी करावी लागते. जाहिरात आल्यावर काय होतं, समजा आरटीची जाहिरात आली, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आधी तयारी केली नव्हती, आरटीची जाहिरात तयारी आल्यावर मग काय होतं, जॉब आणि तयारी मॅनेज नाही होत. म्हणून तुम्हाला विनंती असेल की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल, मी जे काही ब्रांचेस सांगितले ते ब्रांचेस मधून येत असाल तर तुम्ही आत्तापासून या पदासाठी तयारी सुरू करावी. नक्कीच याची जाहिरात येणार आहे आणि याच्यासाठी तुम्ही आपली ही जी बॅच आहे आरटीओ एमबीआय 2026 ची प्रिलिमची बॅच जॉईन करू शकतात. त्याच्यामध्ये हेच आहे, म्हणजे आरटीओ जे गट क मध्ये होणार आहे तोच सिलेबस आहे. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत अवेलेबल आहे. सध्या 15% ऑफ पण चालू आहे, तर तिथून देखील तुम्ही या ऑफरचा जो आहे तर तो लाभ घेऊ शकतात. तुमचे काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमची चांगली प्रतिक्रिया तुम्ही नक्की द्यायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.